हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. एकेच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण नदीकडे चाललो आहे. तिकडं आपला नदीच्या बाजूला शेतं आहेत आपली. तिकडं भाजीवाला गेला आहे, ते बघायसाठी चाललो आहे आपण. म्हणजे आत्ताच पेरणी गेले, ते कसं काय झालं आहे ते बघायला जाऊया आपण. आपल्यासोबत आपला पंटर आहे, शिरप्या शिरप्या भाई. आणि बघूया आपण, म्हणजे एक आठवड्याभर झालं आहे आता म्हणजे पेरणी करून. काय काय पेरलं आहे बघूया. काहीतरी पावटा चवळी वगैरे टाकले आणि त्यासोबत अजून पण काही टाकलेत. पूर्ण त्या नदीच्या बाजूला जेवढी पण शेतं आहेत त्या सगळ्या शेतांमध्ये भाजीपाला पेरला आहे. ते बघायला जाऊया आपण. चला बघूया काय काय. आणि आजूबाजूचा निसर्ग बघू शकता तुम्ही कसा आहे. एकदम सकाळचा कोवळा ऊन पडला आहे, असं भारी एकदम अशी उन्हाची तिरीप पडते. ते एकदम सकाळी मस्त वाटतं, कारण थंडी सध्या खूप आहे गावी. त्याच्यामुळे आता ऊन येतो तेव्हा जरा बरं वाटतं उन्हातून थोडा उन्हात उभं राहायला. सकाळचा कोवळा ऊन पण चांगला असतो. तर जाऊया आपण तिकडंच बाहेर शेतात. तिकडं भाजीपाला केला आहे तो बघायला जाऊया. चला तर दाखवतो डायरेक्ट तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानंच तिकडं गेल्याच्या नंतर. आता आलो आहे शेताजवळ. इकडं कुंपण अजून बाकी आहे आणि इथपर्यंत कंप्लीट झालं. ही बघा कवाटी कशी केलेली आहे, एकदम काटेरी झाडांपासून केलेली आहे ही कवाटी. म्हणजे जेणेकरून आतमध्ये गुरं जायला नाही पाहिजेत, त्यासाठी एवढी मजबूत केली आहे. बंद करा. मी इकडून साईडहून साड्या वगैरे लावल्यात, जेणेकरून जे सस्य वगैरे येतात ते त्यांच्यापासून संरक्षण व्हायला पाहिजे. त्यासाठी ह्या साईडहून साड्या लावल्यात. कुंपण वगैरे व्यवस्थित करायला लागते, कारण घरापासून लांब असल्यामुळे. आणि बघू शकता तुम्ही इथं जवळून दाखवतो. हे बघा, जे पेरलं आहे ते रुजलं आहे. त्यात चवळी पेरलेली आहे. एकदम असे जवळून बघू शकता, एक चवळी पेरलेली आहे आणि एकदम अशी लाईनमध्ये पेरलेले आहेत सगळे. इथं चवळी आहे. त्यानंतर इथं या मखमली लावल्यात, ह्या लाईनमध्ये लावल्यात आम्ही. बघा लाईनमध्ये सगळ्या मखमली आहेत आणि चवळी बघा कशी लाईनमध्ये पेरलेली आहे. एकदम व्यवस्थितपणे रुजले. इकडं बरीचशी चवळी पेरलेली आहे, कारण चवळीच्या शेंगा इथं चांगल्या होतात. आणि ह्या एका साईडला पावटा पेरलेला आहे. हे बघा इकडं पुढं पावटा आहे, इथपर्यंत चवळी. त्यानंतरला इकडून पुढं पावटा पेरलेला आहे पूर्ण. बघा जे हिरवं हिरवं दिसत आहे ते चवळी आणि पावट्याच्या जे बिया टाकलेल्या त्या रुजल्या आहेत. आणि बघू शकता इथं हा एक शेत आहे आणि हा नांगरलेला आहे, त्याच्यामुळे असं दिसतोय. आणि पुढं अजून पण आहेत 3-4 शेतं सरळ. कुंपण बघू शकता, पूर्ण साड्या लावलेल्या आहेत कुंपणीला. इकडून आहे बाहेरून. एक आठवड्याभरात एवढं आलेत. हे बघा इथं हे पावटे आहेत. या पावटा आणि चवळीचं आपल्याला कसं समजतं की हे बघा, हे पावट्याची पानं बघा कशी लांब आहेत. आणि ह्याच्या अपोजिट जर तुम्ही इथं चवळी बघितली तर त्याची वेगळी आहे. चवळीची पानं कुठे आहेत? हे बघा ही चवळी आहे. ही चवळीची पानं आणि पावट्याची पानं थोडी वेगळी आहेत. हे बघा हे पण असं एकदम पद्धतशीर लाईनमध्ये पेरलेले आहेत आणि ठराविक अंतर दोन लाईनच्या मध्ये ठराविक अंतर ठेवलेलं आहे, जेणेकरून ते वाढल्याच्या नंतर त्यांना व्यवस्थित जागा भेटली पाहिजे त्यांची वाढ होण्यासाठी. यासाठी अंतर ठेवलेलं आहे. तुला पुढं पण बघूया अजून काय. मोस्टली तर चवळी आणि पावटा पेरलेला आहे, कारण चवळी आणि पावट्याला कसा पाणी घालायची गरज नाही लागत. इथं नदीच्या बाजूला असल्यामुळे जमिनीत पूर्ण ओलावा असतो. हे बघा इथं ही मुळाची भाजी पेरलेली आहे, ते पण एकदम पद्धतशीर लाईनमध्ये सगळं. आणि पाणी घालायला हंडा वगैरे. आणि इथं पण मुळा आहे, त्याच्यामध्ये मुळा आहे. आणि बाकी सगळं चवळी आणि पावटाच आहे याच्यामध्ये. हे बघा बघू शकता
तिकडं पुढं पण आहे, पण तिकडं जात नाही. आणि इथं तिकडच्या शेतात जातो, इकडचं दाखवतो तुम्हाला, कारण तो नदीच्या शेजारी आहे. त्याच्यामध्ये पण बराच काय काय पेरलेलं आहे. तर काय काय रुजलं आहे बघूया आपण जाऊन. हे बघा, आता आपण रिटर्न आलो आहे आणि त्या दुसऱ्या शेतात चाललो आहे. इकडं चाललो आहे. इकडं पण हा नांगरायला घेतलेला होता, पण चिखल असल्यामुळे म्हणजे तो ट्रॅक पॉवर टेलर आणलेला तो जमिनीत खाली रुतत होता, त्याच्यामुळे तो ठेवलेला आहे अर्धवटच. बघूया इकडं काय पेरलेलं आहे. एकदम थंडगार आहे नदीच्या बाजूचा भाग. हे बघा, ह्याच्यामध्ये हे बघा, हे तुम्हाला दिसत असतील, हे बारीक बारीक हे कुळीच पेरलेले आहेत. तर आत्ता एक आठवडा झाला त्याच्यामुळे की अजून पूर्णपणे ते वरती नाही आलेत. कुळीच पेरलेले आहेत इकडे. त्याच्यानंतरला या साईडला चवळी वगैरे पेरले त्याने, कारण आम्हाला ते भेटले होते तेव्हा सांगितलं की कुळीत चवळी वगैरे पेरले. त्यानंतरला इथं पुढं बघू शकता तुम्ही, इकडं ही माटाची भाजी पेरले, हिरवा माठ आहे. हे बघा कसा आलाय, बारीक बारीक आत्ताच यायला सुरू झाला आहे. त्यानंतरला आहे मुळा इथं. आणि इकडं हे बघा, हे जे भुरी मारून जे छोटे छोटे चौकोन केलेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वाटाणा. त्यानंतरला हे बघा, इथं पुढं चवळी आहे, इथं पुढं चवळी आहे. आणि कलिंगनं पण पेरले आहेत, कलिंगणाच्या बिया. त्या आपल्याला वर थोडा मोठा झाल्याच्या नंतर पुढची व्हिडिओ करू तेव्हा तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि इथंही बघा, हे धने पेरलेले आहेत, म्हणजे कोथिंबीर पण येणार आहे आपल्याला लवकरच. एक 15-20 दिवसानंतर जेव्हा हे चांगलं व्यवस्थितपणे उगवतील तेव्हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघायला भेटेल आपली, की भाजीपाला कसा झाला आहे. तर आत्ता काय जास्त काय उगवला नाही. नाही बघा, इकडं पण पेरलेलं आहेत, इथं पण कुळीद वगैरे पेरलेलं आहे बघा. आणि इकडं कुंपण बघा, पूर्ण त्या साईडनी काट्यांची कुंपण. त्यानंतरला गिरनेट वगैरे लावलेला आहे, जेणेकरून आतमध्ये कोणत्याही प्रकारचा प्राणी किंवा गुरं वगैरे आली नाही पाहिजेत. आणि अगदी जस्ट ह्याच्या बाहेर बघितलं तर इकडं नदी आहे बघा. ही जी वाट आहे ही नदीकडे जाते, हे बघा. म्हणजे अगदी नदीला लागूनच आपली शेत आहे ती. हे बघा, नदीचा पाणी बघू शकता तुम्ही. मासे बघ इथे येतं, मासे पण आहेत, पण आता थंडी आहे त्याच्यामुळं काही जास्त फिरत नाही. हे बघा, तुम्ही जो पाणी हलतोय ते मासे फिरतायत इकडं तिकडं, त्याच्यामुळे पाणी हलतोय. आणि या साईडला पाणी चांगलं आहे, म्हणजे स्वच्छ आहे, शेवाळ वगैरे काय झाली नाही. तीच जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल तर आपल्या नदीच्या तिकडे जिकडे कपडे धुतात किंवा गणपती विसर्जन करतात त्या साईडला शेवाळ झाले, आणि ह्या साईडला व्यवस्थित आहे अजून. चला तर आपला छोटासा फेरफटका म्हणजे तुम्हाला एकंदरीत दाखवला की कशी लागवड आहे ते तुम्हाला. आता आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ पण येतील खेडच्या मळव्यातल्या, कारण हा बघा नदीच्या अगदी बाहेरच आहे. काय तर व्हिडिओ करशील ना पुढं, मी नसलो तर मला कर आणि नंतरला पाठव. अंकितला घेऊन या. इकडं पण काहीतरी पेरलं. आणि हे नारळ बघा कसे झालेत, नदीच्या बाजूला पाणी असल्यामुळे त्यांची वाढ एकदम व्यवस्थित होते. चला जाऊया आता आपण घरी. चला तर आता एकंदरीत शेतावरचा फेरफटका मारून झाला आहे आणि आता मी चाललो आहे घरी. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि जर तुमच्याकडे पण लागवड करण्यासाठी अशी काय नवीन ट्रिक असेल, म्हणजे ते रोपं कशी लावायची, तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. जेणेकरून आम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि आम्ही पण नवीन टेक्निक वापरू. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.